शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागावरती आता मात्र रागिणीच्या विरोधात खूप मोठा मोर्चा काढला जाणार आहे। मानवता हक्क अधिकार या कायद्याअंतर्गत रागिणीला आता खूप चांगली शिक्षा मिळणार आहे आणि तोपर्यंत इकडे मात्र आता अक्कांकडे आलेल्या भूमीच्या आयुष्यात एक पॉझिटिव्ह वळण येणार आहे। सुरुवातीला अक्का आणि भूमीमध्ये वाजणारे खटके, त्यानंतर मात्र अक्का भूमीच्या पाठीशी ठामपणे उभी राहत या सगळ्यातून भूमीला तारण्यासाठी मदत करणार आहे। तोपर्यंत रागिणीचे 3:13 वाजत मानव हक्क अधिकार समितीने रागिणीला चांगलाच धडा शिकवत होत्याचं नव्हतं केलेलं असतं आणि या रागिणीच्या वाईट काळामध्ये राजा काका सुद्धा रागिणीची साथ सोडतात आणि खूप मोठ्या पुराव्यामुळे रागिणीला घर की न घाट की अशी अवस्था होते। दुसऱ्याचं वाईट करायला गेलेल्या रागिणीच्या हातामध्ये तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती राहिलं धुपाटणं, अशी मात्र तिची अवस्था झालेली असते। घराच्या शोधार्थ निघालेली भूमी आता आकाशला भूक लागले म्हणून एका पावभाजीच्या गाडीवरती थांबते। पावभाजी खाऊन झाल्यावरती अक्काला ती 500 रुपये देते। त्यावेळेला अक्का सांगते आता निघायचं इथून। भूमी सांगते माझे उरलेले पैसे तरी द्या। यावरती अक्का म्हणते उरलेले पैसे ह्या अक्काकडून आत्तापर्यंत कोणी घेण्यामध्ये यशस्वी नाही ठरलं, तू कोण आलीस मोठी? यावरती भूमी सांगते मी माझे पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही। मी माझ्या नवऱ्यासोबत घर आजच सोडले। अक्का आमच्याकडे राहायला घर नाहीये, उगाच आम्हाला त्रास देऊ नका, माझे पैसे मला परत द्या। अक्का आता चांगलीच बिघडते। भूमीचा बघितलेला हे सगळं स्ट्रगल बघून अक्का सांगते मग तुझ्याकडे राहण्यासाठी जागा नाही तर जाणार कुठे आहेस तू? यावरती भूमी सांगते बघेन। अक्का सांगते एक काम कर, माझ्याकडे राहा, मदत कर, माझी पावभाजीची गाडी तशीही मी करते आहे, मी एकटीच घरी राहते, तू माझ्या घरी राहा आणि तिथून तुला जॉब शोधायचा ते शोध। आकाशकडे आता मात्र भूमीकडे कोणता पर्याय पण नसतो। आजची रात्र काढण्यासाठी तरी भूमीला अक्काचं म्हणणं ऐकावंच लागणार असतं। मग भूमी आता अक्काच्या घरी राहायला जाते। इथून भूमीच्या एका पॉझिटिव्ह वळणाची सुरुवात झालेली असते। तोपर्यंत पौर्णिमा आता रागिणीला कॉल करते आणि कॉल करून सांगते आई आपल्याला ना कोर्टाची नोटीस आलेली आहे, तुमच्या नावाची नोटीस आलेली आहे की तुम्ही आकाशच्या मनस्थितीचा फायदा घेत त्याला घरातून हाकलून दिले त्याची प्रॉपर्टीवर कब्जा करण्यासाठी, कारण तुम्ही ते विल कोर्टामध्ये सादर केले आहेत प्रॉपर्टी नावावरती करून घेण्यासाठी आणि त्यामुळे तुमच्या विरुद्ध खूप मोठी केस पडलेली आहे। यावरती आता मात्र रागिणी विचारते कुणी केस केले ही? भानुशाली वकिलांचं नाव ऐकताच रागिणीच्या पायाखालची जमीन हादरते। तोपर्यंत भूमी आता नोकरीच्या शोधार्थ इकडे तिकडे भटकत असते। रागिणीचे वाईट दिवस तर भूमीचे चांगले दिवस सुरू झालेले असतात। भूमीला आता अशा एका वळणावरती स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची संधी मिळणार असते आणि या संधीचं सोनं करत भूमी आता आकाशला त्याचं गेलेलं वैभव त्यापेक्षा दुप्पट वेगाने मिळवून देणार असते। भूमी आता घराच्या शोधात पण असते। अक्काकडे खूप दिवस राहणं तिला जमत नसतं, त्याच वेळेला तिला आता एका ठिकाणी जॉब सुद्धा मिळतो। भूमी स्वतःहून हा जॉब करण्यासाठी तयार होते आणि त्या माणसाला एका चांगल्या रिसेप्शनिस्टची गरज असते। आता रिसेप्शनिस्ट म्हणून भूमीला जॉब मिळालेला असतो। इथून भूमीचा जो प्रवास सुरू होतो त्या प्रवासातून भूमी आता खूप मोठी मजल मारणार असते, कारण ज्या माणसाकडे भूमी कामाला लागली असते ॲक्च्युली तो करोडपती असतो पण नात्यांच्या बाबतीत फेल ठरलेला असतो। भूमीमध्ये त्याला आता आपली गेलेली मुलगीच जणू दिसायला लागते आणि भूमी जसं जसं काम करते तो माणूस आता भूमीवरती तेवढाच विश्वास ठेवायला लागतो। इकडे आता अक्काकडे आकाश राहत असतो आणि आता आकाशची काळजी अक्का घेत असतात, त्यामुळे भूमी निर्धास्त असते। ती आकाशला सांगत असते। त्यावेळेला आकाश म्हणत असतो सायकल राणी मला पण काहीतरी काम पाहिजे, तुला एकटीला काम करताना बघून मला सुद्धा बरं वाटत नाहीये, मला सुद्धा काहीतरी काम करायचं आहे, तू सांग ना। यावरती आता मात्र भूमी सांगते तू अक्कांना घरी थोडीफार मदत कर ना, म्हणजे मी सुद्धा बाहेर असते तर तुला जेवढं जमेल तेवढं, असं म्हणत आता मात्र इकडे भूमी खूप मोठा निर्णय घेते। तोपर्यंत इकडे घरामध्ये खूप मोठा गौप्यस्फोट होतो। ज्या वेळेला आता मात्र कोर्टाकडून नोटीस तर येते पण इकडे मानवता समिती अधिकार या समितीकडे सुद्धा आता रागिणीच्या विरोधात भानुशाली वकिलांनी तक्रार केलेली असते। रागिणी विचार करते कोर्टाचं प्रकरण कसं निस्तरायचं आणि त्यासाठी आपल्याला हातामध्ये मृत्यूपत्र पाहिजे, जे ओरिजिनल मृत्यूपत्र आता तिला भूमीने दिलेलं असतं ते ओरिजिनल मृत्यूपत्र घेऊन आता रागिणी कोर्टात जाऊन माझ्या दादानेच हे सगळं केलंय आणि त्याच्या सुनेने माझ्या नावावरती सगळी प्रॉपर्टी केले हे सांगण्यासाठी
ते मृत्यूपत्र घेऊन ती जाणार असते. पण या सगळ्यामध्ये मूर्ख रागिणीला हे माहीत नसतं की त्याच वेळेला तिने आकाश आणि भूमी यांना हकलून सुद्धा दिलेलं असतं, त्यांचा नायनाट केलेला असतो. आणि ते दोघं जण जोपर्यंत कोर्टात येत नाहीत किंवा भूमी येऊन कोर्टात साक्ष देत नाही की मी स्वखुशीने किंवा स्वतःच्या खुशीने मी रागिणीला किंवा रागिणी पटवर्धन यांना माझी प्रॉपर्टी दिली आहे, तोपर्यंत कोर्ट हे मामाला तयार नसतं. कोर्टाची अशी नोटीस बघून रागिणी हादरते. आता भूमीला शोधायचं कुठे, कारण भूमी ना जयसिंगपूरला गेलेली असते ना भूमी तिच्या माहेरी गेलेली असते. आणि भूमीने कोर्टामध्ये सत्य सांगितल्याशिवाय रागिणीकडे आता कोणताही पर्याय नसतो, कारण जज साहेबांनी आता तशी नोटीसच पाठवली असते. भानुशाली वकिलांनी अचूक काम केलेलं असतं की जोपर्यंत भूमी मॅडम येऊन कोर्टात सांगत नाहीत की मी स्वखुशीने सगळं दिलंय, तोपर्यंत रागिणी आता निर्दोष सुटत नाही. रागिणी हादरते. भूमीला शोधण्याचं काम ती आता जोराशोरात सुरू करते आणि ती विद्याधर वकिलांकडे पुन्हा एकदा येते. त्यांना खूप सारे पैसे ऑफर करते आणि या प्रकरणातून मला सही सलामत बाहेर कसं काढाल याचा त्यांना विनंती करते. यावरती विद्याधर वकील आपले हात वरती करतात आणि म्हणतात, रागिणी मॅडम, कोर्टाकडून तुम्हाला समन्स आलाय ना, पण जर माझ्यावरती काही शेकलं तर माझी वकिली कॅन्सल होईल. तो भानुशालीला तुम्ही ओळखत नाही. यावरती रागिणी सांगते, भानुशालीला उडवायचं पण मी काम करेन, पण तुम्ही माझं काम करा. विद्याधर वकील म्हणतात, या वेळेला मला माफ करा, ही केस खूप कॉम्प्लिकेटेड झाली. तुमच्या हातात एकच पर्याय आहे, तुम्ही भूमी मॅडमना कोर्टासमोर सादर करा. त्यांना कोर्टासमोर सादर करून तुम्ही त्यांना सांगायला सांगा की मी स्वतःच्या मर्जीने ही प्रॉपर्टी दिली आणि त्या का सोडून गेल्यात ते इथून सगळं. कारण कसंही झालं तरी त्या इथून सोडून जाणं हे तुमच्यासाठी खूप धोकादायक आहे. तुम्ही त्यांना परत इकडे घेऊन या. रागिणी म्हणते, मी जंग पछाडीन, पण तोपर्यंत मला वाचण्यासाठी काय करता येईल. विद्याधर वकील म्हणतात, तोपर्यंत तुमच्याकडे काहीच पर्याय नाही किंवा एखादा भूमी मॅडमचा व्हिडिओ कोर्टासमोर सादर केला तरी सुद्धा चालेल. असं म्हटल्यावर ती रागिणी आता भूमीला फोन करण्याचा विचार करते आणि खुश होते. पण मूर्ख रागिणीला हे माहीत नसतं की विद्याधर वकिलांनी आता मात्र रागिणीला जो उपाय दिलेला असतो तो उपाय काही कामच करणार नसतो, कारण भानुशाली वकिलांनी ऑलरेडी भूमीला नंबर बदलायला सांगितलेला असतो. जेवढी रागिणी हुशार त्याच्या तिप्पट हुशार भानुशाली वकील असतात. इथेच रागिणी आता हरते. विद्याधर वकिलांनी हात वरती केलेले असतात, बाकी कोणत्याही बाबतीत मी तुमची मदत करू शकत नाही. आणि त्याच वेळेला मानवता हक्क अधिकार समितीकडून मोर्चा निघतो. आता मानवता हक्क समितीकडून आलेला मोर्चा डायरेक्ट महाजनांच्या घरावरती रागिणीवरती चालून येतो. रागिणी मॅडम हाय हाय असं म्हणत आता मात्र रागिणीवरती हल्ला होतो. तोपर्यंत राजा काकांना कोर्टाच्या नोटीसचं समजलेलं असतं. कोर्टाची नोटीस राजा काकांनी वाचलेली असते आणि आता भूमी जयसिंगपूरला नाही, भूमी तिच्या माहेरी नाही, भूमीचा फोन लागत नाही. मग राजा काकांना संशय येतो आणि ते रागिणीला म्हणतात, बोल काय केलंस तू, म्हणजे असं का केलंस. रागिणी म्हणते, मी खरंच काही नाही केलं, माझ्यावरती विश्वास ठेवा. यावरती राजा काका म्हणतात, तुझ्यावरती विश्वास ठेवणं आणि हे करणं हे बाजूला, आता हा आलेल्या मोर्चातली माणसं तुला सोडणार नाहीत. रागिणी तू असं का वागलीस, आणि भूमी जयसिंगपूरला नाहीये, मग तू कसं म्हणतेस की जयसिंगपूरला भूमी गेले, म्हणजे तुला काहीतरी माहिती होतं. जयसिंगपूरला कोणताही प्लॅन नाही, तरी सगळ्यांच्या समोर तू बोललीस प्लॅन आहे. रागिणी खोटं बोलू नकोस. आता मात्र रागिणी पुढे पर्याय नसतो, ती हात जोडते, आता याच्यातून मला वाचवा, मग मी खरं सांगते. आता या सगळ्या प्रकरणातून राजा काका रागिणीची साथ देणार की तिला मोर्चाच्या हवाली करणार हे पाहणं रंजक ठरणार.